तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत आज तुम्हाला घेऊन आलो नवीन एक ब्लॉग। तर आज आम्ही चाललो एकोला व्हॅलीला। तर मी आणि माझे मित्र सगळे थांबलेले आहेत जाण्यासाठी। तर बघूयात आपण पुढे आज काय मजा होणार आहे आणि काय सगळं आपण दाखवणार आहे अशा व्हिडिओमध्ये। आणि जाताना काय काय प्रॉब्लेम येतील किंवा रोड कसा असेल काय असेल सगळी माहिती दिली जाईल या व्हिडिओमध्ये। तर कंटिन्यू राहा आमच्यासोबत। मित्रांनो, आपला प्रवास सुरू झालेला आहे। या प्रकारे आपण निघलेलो आहे आता एकोला व्हॅलीला। पुण्यावरनं 80 किलोमीटरचा रस्ता आहे पूर्ण। मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आता थांबलेलो आहे पेट्रोल टाकण्यासाठी। तर मी आणि माझे मित्र आहेत, तुम्ही बघू शकता इथं आपल्या बॅक साईडला पंप आहे। तर आता आम्ही निघलेलो आहे, आता कुठेतरी जाऊन थोडा नाश्ता करणार। नाश्ता केल्यावरती मग परत आपला पुढचा प्रवास चालू राहणार आहे। अशा प्रकारे आम्ही बसलेलो आहे हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी। आपापल्या धुंदीमध्ये बसलेले ऑफिस मध्ये काय झालो। सो अनिकेतने आता माझ्याकडे फोन सोपवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपण सध्या डोसा खाण्यात बिझी आहे। सगळे खाण्यात आस्वाद घेत आहेत। भेटूया थोड्या वेळाने, खाऊन झाले की भेटू। हार्डली 25 किलोमीटर लांब असेल आम्ही, तर पोहोचलच। मित्रांनो, काळे महिना एक नंबर। एवढा थंड असं वारा लागतं ना घरामध्ये, वाटतं इथून बाहेर निघालो का गाडी काय सीन आहे राव खतरनाक। बेटे फोटोला भारी नाही तर फोटो। नमस्कार मित्रांनो, तर आता इकोला व्हॅलीच्या पायथ्याशी आम्ही आलेलो आहे। तर इथं एवढी मस्त झाडी आहेत आणि एवढं भारी वाटतं ना, इथनं तर हालूच वाटत नाही। एकदम थंड थंड वारं आणि मित्र एकदम फोटो वगैरे काढायला लागले तिथं। इथून बघू शकता एकदम एकदम मस्त आहे, असा भारी वाटतं एकदम। या खरंच येऊन जावं इथं एकदा। आता इथं सगळेजण फोटो काढणार आहे, फोटोशूट चालणार आहे थोडा, भारी वाटतंय। मित्रांनो, शांतता आहे का? शांतता आयफोन बघाय भेटत नव्हतं, 5 पण आयफोन झाले। असा सेटअप झालेला आहे। सगळेजण आता इथं फोटोशूटच्या ह्याच्यात आहे। किती सन्नाटा एकदम असा, हा शांतता। अशा प्रकारे कॅमेऱ्याची एक लेन्स काढलेली आहे। आता इथून कव्हर आहे ना, असंच घेतला सिरियस विषय चालू इथं, किंवा इथं पूर्ण कव्हर असतो। कारण की आता विषय कॅमेऱ्याच्या क्वालिटीवरती आलेला आहे आणि भाऊनी नवीनच मोबाईल घेतलेला। त्याला काही जास्त लागलं ना काय होत नाही। मित्रांनो, इथला शूट का अजून संपलेला नाहीये, तर पोरं काय ऐकायच्या धुंदीतच नाहीयेत, इथून काय हालायचं नावच घेत नाहीत। तुम्हाला एक दाखवतो, एक कार्यकर्ता असा खतरनाक आहे ना भाई, एकदा फोटो काढायला लागला की भाऊ काय ऐकतच नाही। तो म्हणजे प्रतीक शिंदे, प्रतीक पतंगे। प्रतीक शिंदे हा असा एक व्यक्ती आहे ज्याला आम्ही बोलवलं होतं तरी तो आलेला नाहीये, पण ठीक आहे, जो हजर तो वजीर। मित्रांनो, एकोला व्हॅलीला आलेलो होतो खरं, हॉटेलवर थांबलो पाणी घेण्यासाठी आणि आम्हाला असं कळलं की तिथलं पाणी आटलेलं आहे। तर त्याच्यामुळे आता एकोला व्हॅलीला जाणं आमचं जरा कॅन्सल होईल। आता दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे आम्ही सगळे। आमचा जरा थोडा पोपट झालेला आहे मोठा, पण ठीक आहे, काय हरकत नाहीये। पण तरी पण आम्ही पाहणारच, आम्ही पाहूनच जाणार तरी पण ठीक आहे, काय हरकत नाही। असे येते मित्रांनो, या उन्हाळ्याचं जरा बाहेर जरा फिरा, पाण्यामध्ये पवा। मित्रांनो नमस्कार, आता अशा प्रकारे आम्ही तामिनी घाटामध्ये बसलेलो आहे। एकोला व्हॅलीचा जर प्लॅन कॅन्सल झाला काही कारणामुळे, काय नाही मस्त आता कार्यक्रम करणार आहे खाण्याचा। ते झालं की आम्ही आता इथून निघणार आहे। सगळ्यांचा मूड ऑफ आहे खरं तर, जाऊ द्या ठीक आहे। रामभाऊ लगेच फोटो एडिटिंगला चालू असतं, ठीक आहे। मित्रांनो, एवढ्या उन्हामध्ये आपल्याला करवंदाचं झाड भेटलेलं, आता आपण करवंद तोडणार आहे इथले। वा 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 वा, काय आनंद घेत आहेत, लहानपणाची आठवण आली। वा 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 वा। तर कुणाला आता बाटल्या काढतोय पाण्याच्या। आता आम्ही पाण्यामध्ये जाणार आहे, मस्त थोडं पावणार आहे, पोहत पोहत पुढं जेवण करायला जाणार आहे। कुणाल दोन शब्द। सो आज आपण हा ट्रिप उतरतोय
तर मित्रांनो असा ऊन लागतं वरती कडक कडक कडक, त्याच्यात आम्ही आता पाण्यामध्ये जाणार आहे, मस्त मजा करणार आहे. हे मी काय मित्रांनो, तर आपण पाण्यामध्ये आलेलो आहे आणि वरती एकदम कडक ऊन चाललेलं आहे आणि आपले सहकारी मित्र सगळे पाण्यासोबत आहेत. तर ऐकूया यांची प्रतिक्रिया काय आहे पाण्यामध्ये. आम्ही सकाळी इकोलो व्हॅलीला जात होतो. जाताना मध्येच स्विमिंग दिसलं, नदी दिसली. नदी दिसल्यानंतर पोहण्याची इच्छा जागृत झाल्यानंतर आमचे प्रतीक राम भाऊ असेल, अनिकेत भाऊ असेल, त्यांची इच्छा झाल्यानंतर आम्ही तो मोह टाळू नाही शकलो. टाळू न शकल्यामुळे आम्ही आज पाण्यात येण्याचा मोह आलेलो आहे सगळे पाण्यात आणि आम्ही फुल एन्जॉय करत आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, आत्ताच आम्ही एक नवीन स्टाईल शिकलो. करते काय हे लागते मग स्टाईल दाखवतोय. ही कोणती स्टाईल होती आपली? ही Butterfly style. ही बटरफ्लाय स्टाईल. आता आपण वाकवडी Just wait, guys. Just 2 minutes. Wait. Just only 2 minutes, guys. Please silence. Okay. ओके Next step. आता माझं टार्गेट काय होतं मित्रांनो, हे पाहू शकता. तुम्हाला नदी आम्ही- दिसते, मी क्रॉस करणार होतो. हे आम्ही आता मुळशीच्या डॅम मध्ये आलोय. हा. डॅम मध्ये आणि आल्यानंतर बघू आमचे शकता तो पाहू शकता आम्ही आत्ताचे अर्धा किलोमीटर आतमध्ये पोहत आलोय. मागचं दाखव. हे बघा हे बघा. पाहू शकता 1 किलोमीटर तरी आम्ही आतमध्ये आणि पोहून आमची आलो. दोन्ही पाय वरती आहेत, आणि पाण्यात आहेत. आमची दोन्ही पाय वरती. Wow. ए, basket. Wow. What feel? Wow. आणि हे पाहू शकता दोन्ही बाजूला, चारही बाजूला डोंगर आहे. आज आमचे सगळे मित्र ऍक्टिव्ह झालेले आहेत. तर मित्रांनो आणि त्यांच्यामध्ये हे पाहू शकता इकडे ऐका, ऐका, इकडे. ते त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एवढे उत्साही आहेत मित्रांनो, एवढे उत्साही झाले त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी. फक्त 2 मिनिट थांबा. तुम्ही ऐकून घ्या. जबरदस्ती आत घेऊन आलाय. तुला like मिळवण्यासाठी. आमचं इस्तेमाल करतो. हे बावन्न आहे का? हे काय खोटं आहे सगळं. हाय ना, आम्हाला जबरदस्ती आतमध्ये घेऊन आलाय ते आलाय मध्ये समुद्राचे पाण्यात घेऊन नदीच्या पाण्यात घेऊन आलाय. चारही बाजूने डोंगर आहे. मित्रांनो, मी महत्त्वाची सूचना देतो तुम्हाला, ऐका. महत्वाचा सूचना आहे का रे? ऐका मित्रांनो, तुम्ही जर ऐका, तुम्ही जर इकोला व्हॅली जाणार असेल तर तिकडे जाऊ नका. कारण जातो आता या समुद्र नदीत या. थांब, ऐका. ऐका आणि मा भाऊ नेकतो करायचं काय मला. भावना व्यक्त करा. आमच्या भावना नाहीत. म्हणजे फक्त तुला ऐकलं भावना. ते बंद कर. नो गाईज, जस्ट मित्रांनो ऐका ना, मित्रांनो मी काय बोलतो. प्रत्येकाला चान्स देऊया आपण, कारण की इथे एवढे उत्साही झालेले आहेत, एवढे उत्साही आहेत माझे मित्र. त्यांना आता बोलण्याचा काय भानच राहत नाहीये, पण आपण एकेकाला करून सगळ्यांचं मत जाणून घेऊया. तर आम्ही पहिलं तू बोल. हा, आम्ही सकाळी 9 वाजता घरनं निघालो होतो. आता आम्ही झालेलं आहे. आता माझा विचार याला नाही रामभाऊकडे. जरा रामभाऊकडे येऊया मित्रांनो. हा फोन खरं रामभाऊचा आहे, त्याच्या रिस्क वरती आणलेला आहे. वॉटरप्रूफ आहे. वॉटरप्रूफ नको दाखवू त्यांना. एक आता अंडर वॉटर शॉट घ्यायला लागले. रामभाऊ, तुझी प्रतिक्रिया काय आहे काय नाही, म्हणजे- माझी फाटलेली आहे मोबाईल. मित्रांनो, तुम्ही पण या आमच्यासोबत अशी मजा करा. एवढं वरती ऊन चालू आहे आणि एवढ्या उन्हामध्ये पाण्यामध्ये पावण्याचं तर एकदम मोबाईल सुद्धा खतरनाक. आणि आता आम्ही पाण्यामध्ये मोबाईल डुबवणार आहे. पाण्याशी नाही गेलं, पाण्याशी खेळणार. पाण्याशी मजा, असं मजा येणार आहे का कुठं? हा? ही मजा कुठली राईड? हे बघा आता मी उलट मित्रांनो, मोबाईल याचा करा म्हणायला गेलं तर. रामभाऊ म्हणत होता माझा मोबाईल घेऊन या, तर आता मोबाईल आणल्यावर रामभाऊची रिॲक्शनच चेंज झालेली आहे. आता गुरु आम्हाला दुसरं स्टाईल शिकवणार आहे, आता 1-2 पोहायची. मिनिटं, हा, चला. ए, ऐका. ए, इकडे बघ. ए, काहीच करतोय हा मुलगा, काय करतोय खाली बघतो मित्रांनो. नवी स्टाईल आहे. तुम्ही गावाकडचे असाल तर नक्की स्टाईल तुम्हाला शिकायला भेटेल. ही तुम्ही style शहरातली follow- पोरं ऐका. ही स्टाईल मित्रांनो, बघायची असेल मित्रांनो, तर या ऐका चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ साठी या चॅनलवर येत राहा. तुम्हाला असे नवीन टिप्स भेटत राहतील. आम्ही सकाळी चाललो होतो कुठली व्हॅलीला? व्हॅलीला. पण जाता आमचं थोडस पिस काटलं नाही का, थोडं पिस काटल्यानंतर ते पाहू शकता. पुढे बदलत ते. मित्रांनो, अशा प्रकारे आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. तर आता आम्ही जेवण करायला थांबलेलो आहे. बघू शकता मी आणखी राम आणि प्रदीप. मित्रांनो, हे आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. आता आम्ही जेवायला बसणार आहोत
तर कृपया हॉटेलचं नाव आहे राजयोगी. यासाठी आम्ही 4 किलोमीटर निघालेलो आहे. आम्हाला गॅरंटी होती तो हॉटेल, तरी आम्ही कुणाल शेटवर खूप भरोसा केला. इथं आलेलो आहे. तर आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे. तुम्ही बघू शकता, बघू शकता विनायक लागलेले आहे त्याला खूप. मला पण कांदा घालतोय मी आणि आणि कांदा खाल्ला. सगळ्या जणांना भूक लागलेली आहे. तर आता काय जास्त बोलायच्या धुंदीत नाही सगळे, जेवण करायचे आहे. आता जेवण तर आलेलं नाहीये, पण जेवण झालं की आम्ही निघूया. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चार्जिंग लाव ना मा. बाय बाय. तर मित्रांनो अशा प्रकारे जेवण पण झालेलं आहे आणि आजची ट्रिप एकदम मस्त झालेली आहे. फक्त भेळ खाण्यासाठी आम्ही किती किलोमीटर लांब गेलो? 90 किलोमीटर. फक्त भेळ खाण्यासाठी 90 किलोमीटर लांब गेलो. जिथं जायचं होतं तिथं तर काय जाणं झालं नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त परत जेवण्यासाठी आम्ही 50 किलोमीटर गेलो. 50 किलोमीटर परत जेवण्यासाठी लांब. तर अशी ट्रिप झालेली आहे मित्रांनो. तर मजा एकदम आलेली आहे. तर तुम्ही सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल. आणि बाय बाय. समुद्र नाव आहे युट्यूब चॅनलचं. चांगले व्हिडिओ बनवतो तो. लाईक करा, फॉलो करा. थँक्यू. चला बाय.